चंद्रपूर शहरातील मूल रोडवरील बुद्धिस्ट समन्वय कृती समितीच्या वतीनं 25 व 26 जानेवारीला 2 दिवसीय धम्म परिषद तथा वधूवर परिचय मेळावा व प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेकांची मान्यवरांची उपस्थिती आहे। 25 जानेवारीला सकाळी मोटरसायकल धम्म मिरवणूक, धम्म परिषद, बौद्ध वधूवर परिचय मेळावा आणि सायंकाळी अंजली भारती यांचं संगीतमय भव्य प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी उद्घाटक म्हणून आमदार किशोर जोरगेवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले हे उपस्थित असणार आहेत। 26 जानेवारीला सकाळी कवी संमेलन, दुपारी प्रबोधन सत्र व धम्म देसणा असून पूज्य भिक्खू बुद्धघोष महाथेरो, पूज्य भिक्खू डॉक्टर सत्यपाल महाथेरो, पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय महाथेरो यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बुद्धप्रकाश वाघमारे, परमेश्वर मेश्राम, अशोक खोब्रागडे, संजय झोडे, विद्याधर लाडे, प्रवीण नेल्लुरी, राहुल देशपांडे, विजय पाटील यांनी दिली आहे। बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने 18वी 2 दिवसीय धम्म परिषद 25 आणि 26 जानेवारीला आयोजित केलेली आहे। 25 जानेवारीला सकाळी 8 वाजता मिरवणुकीने कार्यक्रमस्थळापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यापासून ते दीक्षाभूमीला आणि परत कार्यक्रमस्थळी ते आमची रॅली येणार आहे। त्यानंतर रॅलीमध्ये भदंत ज्ञानज्योती भंतेजी आणि त्यांचा भिक्खू संघ हे सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत। तसेच तिकडून आल्यानंतर यामध्ये उद्घाटन होईल। धम्म म्हणजे भंतेजीच्या हस्ते ध्वजारोहण होईल। ध्वजारोहण झाल्याच्या नंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर 12 वाजता 25 जानेवारीलाच वधूवर परिचय मेळावा आहे। त्याचे उद्घाटक आहेत माननीय किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर विधानसभा। त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून खासदार चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर संजय कुमार गजबे सर ईडी हे सुद्धा आणि त्याचप्रमाणे डॉक्टर अडबाले सर, सुधाकर अडबाले, त्याचप्रमाणे आपले पुढे डॉक्टर वाघमारे, डॉक्टर त्याचप्रमाणे आपला दिलीप वावरे सत्कार मूर्ती हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रबोधन सत्र आहे। त्या प्रबोधन सत्राचा विषय आहे आजचे जे आरक्षण आहे क्रिमिनल लागू केलेलं आहे त्या संदर्भात तो विषय आहे। त्याच्यात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरच्या हायकोर्टाच्या स्मिता कांबळे ह्या उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे व्याख्याते, कवी व्याख्याते, दंगलकार रवी चंदन सिवे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि सायंकाळी 6 वाजता अंजली भारती ह्या उपस्थित राहणार आहेत। त्यांचा बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम भरघोस असा आहे। त्याचप्रमाणे दिनांक 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता प्रास्ताविकचे उद्घाटन होईल आणि कवी संमेलन आहे। कवी संमेलनाचे अध्यक्ष इसादाजी भडके आहेत। त्याचप्रमाणे त्या महिलांसाठी प्रबोधन कार्यक्रम ठेवलेला आहे 12 वाजता। त्या 12 वाजताच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून आहेत वैशाली डोळस विचारवंत औरंगाबाद ह्या सुद्धा राहणार आहेत। त्याचप्रमाणे सुभाष बागडे यासुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्यानंतर धम्मदेशना आहे। धम्मदेशनेसाठी
3 वाजता धर्मदेशनेसाठी माननीय भदंत भिक्खू औरंगाबाद बुद्ध घोष हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विनय बोधी प्रिय हे उपस्थित राहणार आहेत आणि नांदेड आणि श्रद्धा रक्षित हे सुद्धा भिक्खू संघ राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर संध्याकाळी 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्या सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याच्या नंतर जे भोजनाचा कार्यक्रम आहे. तरी माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आम्ही बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने मी कळवित आहोत. आणि 2 दिवसीय धम्म परिषदा ही मोठ्या थाटामाटात होणार आहे आणि विचारवंत आपल्या लाभलेले आहेत. समितीचं काम आहे की बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत कसे जातील आणि ते लोकांच्यामध्ये कसे रुजतील हा या बुद्धिस्ट समन्वय समितीचा मानस आहे. म्हणून पुनश्च मी संपूर्ण जनतेला आवाहन करतो की त्यांनी या 2 दिवसीय धम्म परिषदेला उपस्थित राहून या परिषदेचा आस्वाद घ्यावा.